हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ। खूप दिवसांपासून हा व्लॉग करायचा होता आणि आज गुरुवार या दिवशी मला आज मुहूर्त भेटला आहे हा व्लॉग करण्यासाठी। आणि हा व्लॉग स्पेशली आपल्या श्री स्वामी समर्थांचा आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, आत्ताच्या या टाईममध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जर कोणाची सेवा भक्त असतील तर ते आपल्या स्वामींचे आहेत। जसं की तुम्हाला माहितीच आहे, स्वामी हे आपले एकमेव ब्रह्मांड नायक अवतार आहेत आणि त्या स्वामींचे अनुभूती अजूनही खूप लोकांना येत आहे। सो तुम्हाला माहिती आहे, जे स्वामी सेवक असतात त्यांना स्वामींची सेवा करण्यात खूप आनंद येत असतो। मनापासून ते त्यांच्या पद्धती आरत्या सेवा करत असतात। सो तुमच्या लोकांना एक माहिती असेल की जे स्वामी भक्त आहेत ते आपल्या घरी स्वामींच्या पादुका वगैरे आणून त्यांचं पूजन करतात, मनोभावे पूजा करतात। त्याचप्रमाणे आज आमच्या घरी देखील, आमच्या नाही स्वामींच्या घरी देखील आपले स्वामी स्वतः विराजमान होणार आहेत। सो त्यांना आम्ही पुन्हा येथून आणणार आहोत आणि गाडीमधून आणून त्यांचं आगमन खूप आमच्या पद्धतीने जसं जमेल तसंही आम्ही ते करणार आहोत। आणि त्यांच्या पूर्ण म्हणजे या दिवसामध्ये आम्हाला जसं जमेल तसं आम्ही स्वामींची सेवा आमच्या पद्धतीने करणार आहोत। जसंही तुम्हाला माहिती आहे, स्वामी आपल्या भक्तांकडनं स्वतः सेवा करून घेतात आणि ते करून घेण्यासाठीच ते त्यांच्या मार्गाला म्हणजेच त्यांच्या ठिकाणी जात असतात। कोणाकडूनही कोणाच्या रूपानेही तुमच्याकडून ते स्वामीं सेवा करून घेत असतात। जसं ही लोक नित्य सेवा करतात, गुरुचरित्र पारायण करतात, त्याचप्रमाणे आज आम्हाला देखील हा एक योग आलेला आहे। आणि ही सेवा आमचे भाई आणि आमच्या मधल्या वहिनी हे लोक करणार आहेत। म्हणजे आम्हाला तेवढी सुट्टी नाही। आता स्वामी आपल्या घरी किती दिवस राहणार आहेत हे फक्त स्वामींनाच माहिती आहे। सो आम्ही फक्त 4-8 दिवस तिथे राहून आम्हाला जमेल तशी सेवा करू। पण याच्यानंतर आमचे भाई आणि वहिनी आणि त्यांचा मुलगा जय हे तिथे सेवा करणार आहेत, त्यांना नैवेद्य दाखवणार आहेत, अभिषेक वगैरे सर्व करणार आहेत। ज्यांना कोणाला जायची इच्छा असेल ते जाऊ शकतात, कारण अजूनही स्वामी त्यांच्या घरी त्यांच्याकडनं सेवा करून घेत आहेत। सो हा व्लॉग पूर्ण पहा, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नाहीच जमलं तर स्वामी समर्थ ही कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। हे दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच कळेल की स्वामींना भेटण्यासाठी आपले सूर्य देखील उपस्थित झाले आहेत। आणि जसं तुम्ही पाहत आहात की एकाएकी क्लायमेटमध्ये इतका बदल झाला की अचानक ऊन आणि त्यानंतर ही अशी मळब, म्हणजे जसं की स्वामींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून स्वामींनीच घडवलेली ही एक लीला असू शकते, असं माझं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटेल हे माहिती नाही। तर आमच्या स्वामींचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे आणि हे पाहून तुम्हाला नक्की काय वाटेल। जसं की देऊळ बंद या पिक्चरमध्ये गश्मीर महाजनीच्या बाजूला जसे स्वामी बसले होते तसेच आमच्या अवीच्या बाजूला देखील स्वामी बसलेले आहेत, हा असा फील आम्हाला आला। आणि त्यानंतर आम्ही स्वामींच्या आगमनाची तयारी करत फुलं, दिवा, त्यांचे पाय धुणं वगैरे करून आम्ही त्यांना घरी नेत आहोत। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, 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 जय जय। स्वामींना बघताच एक तारक मंत्राची खूप आठवण होते, ज्याने की मनाला शांतता भेटते। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळ ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई आती. किती मनाला शांतता मिळते. असं वाटतं की आपल्या मागे कोणा तरी मोठ्या व्यक्तीचा आपल्या गुरूंचा हात आहे आणि ते आपल्याला धीर देत आहेत, जसं की त्यांच्या वाक्यातच लपलेलं आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ह्याचीच प्रचिती स्वामी प्रत्येक भक्तांना त्याच्या अडचणीच्या वेळी करून देतात. म्हणूनच हा तारक मंत्र मी थोडासा स्वामींच्या आगमनाच्या वेळी बोलण्याची माझी इच्छा झाली आणि तो मी म्हणाली. सो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बघताय ना, स्वामी आपल्यासारखेच प्रवास करून आलेत आणि ते दमले होते आणि अक्षरशः त्यांना जेव्हा आम्ही सोफ्यावर बसवलं तर असा लिटरली त्यांचा भाव होता की तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच ओळखाल की किती छान हसत होते ते. आता आम्ही स्वामींच्या आसनाची सोय करीत आहोत, म्हणजेच की त्यांचं डेकोरेशन वगैरे. आणि त्यानंतर ते आसनस्थ झाल्यावर त्यांची पूजा, आरती, पुष्पसेवा, भोगसेवा म्हणजेच की प्रसादाची सेवा वगैरे सर्व काही मी तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये नक्की दाखवणार आहे. सो हा व्हिडिओ बघून झाल्यावर दुसरा व्लॉग देखील बघायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.